नमस्कार. हॅलो डॉक्टर, ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत असतात त्यात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, मानवी शरीर हे ईश्वराने बनवलेली सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे व आपल्या संपूर्ण जीवनकाळात ही कलाकृती उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्थांमधून जात असते. त्यातही दैनंदिन जीवनातील कुठलेही शारीरिक काम पूर्ण करण्यासाठी या कलाकृतीला अविश्रांतपणे अशा या सांध्यांच्या हालचाली कराव्या लागतात. परंतु काही वेळा अपत्यकर कारणांमुळे या सांध्यांमध्ये दुखण्यास सुरुवात होते आणि त्यात अतिवेदनाशामक औषधे घेतली तरी कुठलाही फरक पडत नाही. मग प्रश्न पडतो की ही सांधे दुखण्याची नेमकी कारणं कुठली, त्याची लक्षणं कुठली व त्यावर केले जाणारे उपचार कोणते. अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते ती म्हणजे आयुर्वेदातील पंचकर्म चिकित्सा पद्धती. व या पंचकर्म चिकित्सेद्वारे सांधेदुखीत कसा फायदा होऊ शकतो याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आपल्या सर्वांचे लाडके आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यम गुजर सर. नमस्कार सर, आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सत्यम गुजर हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 15 वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंधत्व इत्यादी आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. आज आपण त्यांच्याबरोबर सांधेदुखी आणि पंचकर्म उपचार या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक संपर्क किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज जरा कमी ठेवा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर महत्त्वाची माहिती देखील देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आजच्या या विषयाबद्दल काय सांगणार? बेसिकली कसं आहे, सांधेदुखी म्हणजे एक संधिवात हे एक प्रकारचं समीकरण झालेलं आहे. म्हणजे एखाद्या रुग्णाला जर सांधेदुखीचा त्रास सुरू झाला तर आपल्याला संधिवात तर झाला नाही, एक प्रकारची भीती त्या रुग्णाला जाणवायला सुरुवात होते. वयाची 40 उलटले की सांधे दुखणारच किंवा सांधेदुखी म्हणजे म्हातारपणात जाणवणारा आजार, असे बरेच गैरसमज असतात. पण तशी गोष्ट नाहीये. सांधेदुखी हा कोणत्याही वयामध्ये कोणालाही कधीही होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांधेदुखी हा कोणताही आजार नसून ते एक आजाराचे लक्षण आहे. त्याच्यामुळे सांधे दुखायला सुरुवात झाली की ते कोणत्या आजारांमुळे दुखतायत हे बघणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, सांधेदुखीचा त्रास सुरू झाला की तात्पुरती चिकित्सा केली जाते. म्हणजे घरच्या घरी बाम लावणं, आयोडेक्स लावणं, तेल लावून शेकलं जातं, मग दुखणं कमी होतं, मग दुर्लक्ष केलं जातं. मग सतत सांधेदुखीचा त्रास सुरू झाला की मग टेस्ट केल्या जातात, एक्सरेज होतात. मग त्याच्यावर कोणतं तरी निदान झालं, झीज आहे किंवा इतर कोणताही त्रास असेल तर मग तात्पुरती पेनकिलर सुरू होतात, स्टिरॉइड सुरू होतात. एवढ्याने त्रास कमी नाही झाला की मग सांध्यांमध्ये इंजेक्शन घेणं. आणि एवढं सर्व करून जर सांधेदुखीचा त्रास राहिलाच तर मग जॉईंट ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला जातो. जॉईंट ट्रान्सप्लांटमध्ये कधी ते सुद्धा जर गुडघेदुखीचा त्रास असेल, गुडघ्यांची झीज खूप जास्त प्रमाणात झालं असेल तर तुम्ही गुडघ्यांचं ट्रान्सप्लांट करू शकता. पण इतर छोट्या सांध्यांमध्ये तेही शक्य होत नाही. त्याच्यामुळे वर्षानुवर्ष ज्यावेळेला हे त्रास राहतात त्यावेळेला रुग्णाला नक्की काय करायचं
करायचं ते कळत नाही. कारण एक तर तात्पुरती चिकित्सा घेऊन सुद्धा उपयोग होत उपयोग नसतो. होत बरेच वर्ष औषधं घेतोय तरी तात्पुरतं बरं वाटते, पुन्हा त्रास होतोय, असं सुद्धा रुग्णाच्या बाबतीत होत राहतं. त्याच्यामुळे काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो. त्याच्यामुळे सांधेदुखी हे कोणत्या आजाराचं लक्षण म्हणून दिसतंय हे आधी बघणं खूप गरजेचं आहे. त्याचं निदान होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार उपचार होणं गरजेचं आहे. ज्यावेळेला कोणताही आजार होतो त्यावेळेला त्याची सायकल जोपर्यंत शरीरामध्ये कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्या आजाराची लक्षणं दिसत नाहीत. मग तो संधिवात असू देत, आंबवात असू देत, वातरक्तसारखा आजार असू देत, सांध्यांचा टीबी असू देत किंवा इतर कोणताही सांध्यांशी संबंधित असणारा आजार असू देत, ज्यावेळेला तुम्हाला लक्षणं दिसतात त्यावेळेला ऑलरेडी तो आजार पसरलेला असतो. म्हणजे आयुर्वेदाने षटक्रिया काल असं म्हणलेलं आहे. कोणताही आजार होत असताना ह्या 6 पद्धतींनी म्हणजे ह्या 6 क्रियांमध्येच होत असतो की आधी शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे दोष वाढतात, नंतर ते स्वस्थानात वाढल्यानंतर शरीरात पसरायला लागतात. ते शरीरात पसरल्यानंतर ते कुठेतरी स्थानसंशय म्हणजे कुठेतरी जागा बघतात. सांधेदुखीच्या मध्ये तो जो स्थानसंशय असतो तो सांध्यांच्या ठिकाणी असतो. म्हणजे वात खूप वाढणं, तो सांध्यांच्या ठिकाणी येणं ही कॉमनली संप्राप्ती याच्यामध्ये घडत असते. आणि ज्या वेळेला तो सांध्यांच्या ठिकाणी वात येतो त्यावेळेला वाताच्या गतीला अडथळा निर्माण झाला, तिथं सांध्यांना सूज आली, सांध्यांच्या मध्ये झीज आली की तुम्हाला दुखणं हे लक्षण जाणवतं. आणि जेव्हा तुम्हाला दुखणं हे लक्षण जाणवतं तेव्हा तुम्ही चिकित्सा सुरू करत असता. पण तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी शरीरात घडलेल्या असतात आणि त्याच्यासाठीच या घडामोडी जे काही शरीरात घडत असतात त्या ब्रेक करण्यासाठी त्यांच्यामध्ये जो काही शरीरामध्ये दोषांचा चय होतोय, प्रकोप होतोय, प्रसर होतोय आणि प्रसर झाल्यानंतर स्थानसंशय होतोय, ह्या पद्धतीने व्याधी होत असतो. आणि त्याच्यासाठी ही जी सायकल आहे ती ब्रेक करण्यासाठी पंचकर्म चिकित्सांचा उपयोग खूप चांगला होत असतो. सांधेदुखीमध्ये ओरल मेडिसिन, शमन चिकित्सा ही महत्वाची आहेच, पण शोधन चिकित्सा महत्वाची असण्याचं कारण हे आहे कारण वर्षानुवर्ष आयुर्वेदानुसार संधिवात किंवा कोणतेही सांधेदुखीशी संबंधित आजार आहेत हे वातव्याधीच्या अंडर येत असतात. आणि शास्त्रानुसार कोणताही वातव्याधी हा 1 वर्षांपेक्षा जुना असेल तर तो बरा व्हायला कष्टसाध्य असतो, याप्य असतो. त्याच्यासाठी युद्ध पातळीवर चिकित्सा करणं गरजेचं असतं. आणि बरेच वातव्याधी हे वर्षानुवर्ष पेशंटला असणारे असतात, त्यामुळे 1 वर्षांपेक्षा जुने असतात, वर्षानुवर्ष पेशंटला त्रास होत असतो. त्यामुळे अशा पेशंटमध्ये जर पूर्ण रिकव्हरी पाहिजे असेल म्हणजे तो आजार पूर्ण बरा व्हायचा असेल तर पोटातल्या औषधांबरोबर पंचकर्म उपचारांचा उपयोग हा खूप आवश्यक राहतो. म्हणजे असे कितीतरी दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये आम्ही रोज पेशंट्स बघत असतो की ज्या पेशंटला चालता येत नाहीये, वर्षानुवर्षाचे बेड रिडन आहेत, सपोर्ट शिवाय जे चालू शकत नाहीत, असे पेशंट जर योग्य पंचकर्म उपचार झालं, आधी योग्य निदान झाले, योग्य पंचकर्म उपचार झाले आणि त्यानंतर योग्य जर शमन औषधी पोटातून औषधे घेतली गेली तर असे रुग्ण कायमस्वरूपी बरे होऊ शकतात. त्याच्यामुळे सांधेदुखीच्या पेशंटमध्ये जर आपल्याला आजार पूर्ण बरा करायचा असेल, तात्पुरते फक्त दुखणं कमी होणं हा फक्त उद्देश न ठेवता जर आजार बरा करायचा असेल तर आपल्याला त्याचे योग्य निदान, योग्य आयुर्वेदिक उपचार आणि योग्य पंचकर्म उपचार ही त्रिसूत्री खूप महत्वाची आहे. निश्चितच सर, म्हणजे आपण म्हणू शकतो की सांधेदुखीमध्ये एक संजीवनी प्रत अशी जी असते ती पंचकर्म उपचारांची साखळी असते. सर, कार्यक्रमात आपल्याला पहिला फोन आलाय, जगदीशजी यांचा फोन आलाय सिंधुदुर्गवरून. नमस्कार जगदीशजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रश्न आहे की नाईट वॉक किंवा मॉर्निंग वॉक यामुळे सांधेदुखीवर फायदा होईल की तोटा होईल किंवा त्यामुळे काही साईड इफेक्ट होऊ शकतात का किंवा व्यायामामुळे काय फरक होऊ शकतो किंवा फायदा होऊ शकतो, हा असा माझा प्रश्न आहे. ठीक आहे, अतिशय चांगला प्रश्न आहे, सगळ्यांसाठी म्हणून महत्वाचा आहे. कारण बऱ्याच वेळेला हा प्रश्न असतो ज्यांना सांधेदुखीचा त्रास असतो किंवा गुडघे खूप दुखत असतात त्यांच्यासाठी स्पेसिफिकली गोष्ट की मग आम्ही चालायचं की नाही चालायचं. कारण की चालायला लागलं की गुडघे दुखायला लागतात, त्रास अजून वाढतो, मग अजून सांधे धरून येतात, सांधे भरतात, मग काय करायचं. तर हालचाल ही आवश्यकच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही सांधे दुखताय म्हणून एकाच जागी बसून राहिलात की त्याच्यामुळे अजून कडेच्या खुर्च्या आखडतात, स्नायू आखडतात, लिगामेंट्स आखडून जातात, सांधा अजून जखडून जातो, त्रास वाढतो. हे विषारी चक्र आहे. म्हणजे सांधा दुखतो म्हणून चाललं जात नाहीये, स्नायू आखडले जातात म्हणून सांध्यांवर अजून परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे त्रास वाढतोय. त्याच्यामुळे सपाटीवर चालणं, हळूहळू चालणं ही गोष्ट आवश्यक आहे. कितीही सांधे पेशंटचे जरी दुखत असले रुग्णाचे तरी तुम्ही एका जागी बसून राहू नका. सकाळी तुम्ही अर्धा किलोमीटर चाला, संध्याकाळी अर्धा किलोमीटर चाला, एकाच वेळेला एक्झर्ट होऊ नका, पण चालणं हे आवश्यक आहे. जिने चढ उतर करू नका. जिने चढ उतर करणं किंवा चढाईवर चालणं अवॉइड करा, कारण त्याच्यामुळे सांध्यांवर त्रास जास्त होतो आणि सांध्यांचं दुखणं वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे सपाटीवर चालणं, सकाळी असू देत किंवा संध्याकाळी असू देत, कधीही चालणं हे आवश्यक आहेच. निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सांध्यांबद्दल तुम्ही सांगितलं तर सांध्यांची नेमकी रचना कशी असते सर, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार.
संधी हा शब्द जो आयुर्वेदाने सांगितलेला आहे, या संधी ह्या शब्दाची व्यापकता खूप मोठी आहे. आपण मॉडर्न सायन्सनुसार बघितलं गेलं तर जॉईंट म्हणजे फक्त दोन हाडं एकत्र येणं म्हणजे जॉईंट असं म्हणलं जातं. पण आयुर्वेदानुसार संधी म्हणजे जिथे शिरा, जिथे स्नायू, ज्या ठिकाणी रक्तवाहिन्या एकत्र येतात, जिथे अस्थी एकत्र येतात, ह्या सगळ्यांचा विचार ह्या संधी या शब्दामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे आपण सांधेदुखी किंवा सांध्यांशी संबंधित आजार ह्याचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला फक्त अस्थिच नाही तर हृदयाशी संबंधित झडपा आहेत, व्हेरिकोज व्हेन्ससारखा त्रास आहे, ह्यांचा समावेश सुद्धा ह्या सांध्यांशी संबंधित आजार आहे ह्यांच्यामध्ये होत असतो. जनरली सांध्यांची रचना कशी असते एक डायग्रामॅटिक पिक्चर आहे. आपण एक स्लाइड बघूया, त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात येईल. दोन अस्थी ज्यावेळेला आपण आता हा जी स्लाइड बघतोय ती गुडघ्याचा सांधा आहे. गुडघ्याचा सांधा ज्या पद्धतीने तयार होतो की ह्या ठिकाणी दोन हाडं एकत्रित येत असतात. दोन हाडं ज्यावेळेला एकत्रित येतात त्यावेळेला त्याच्यामध्ये गादीसारखी रचना असते, ज्याला आर्टिक्युलर कार्टिलेज असं म्हणलं जातं. प्रत्येक सांध्यांच्या ठिकाणी एक आवरण असतं. आता आपल्याला हा जो पुढची स्लाइड दिसते ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित दिसेल की प्रत्येक सांध्यांच्या भोवती कॅप्सूल असते. हा खांदा आहे, शोल्डर जॉईंट, आणि त्याच्या भोवती आपल्याला ती कॅप्सूल दिसते व्हाईट कलरची, ब्लूइश व्हाईट. आणि ही जे आपल्याला ह्या ठिकाणी दिसते ते कडेला आवरण दिसते आणि त्याच्या आतमध्ये जे आहे ते सायनोव्हियल फ्लुइड असतं, ज्याला बोली भाषेमध्ये वंगन असं म्हणलं जातं. प्रत्येक सांध्यांवर मांसपेशीचं आवरण असतं आणि ह्या मांसपेशीचं आवरण आणि सांधा हे एकमेकात घासले जाऊ नयेत म्हणून बरसा नावाची रचना केली जाते. त्याच्यामध्ये सुद्धा वंगन सदृश द्रव पदार्थ असतो, ज्याला आयुर्वेदाने श्लेष्मक कफ असं म्हणलेलं आहे. प्रत्येक सांधे हे एकमेकांना लिगामेंट्सने जोडले असतात, ज्याला आपण बोली भाषेमध्ये कुर्च्या असं म्हणत असतो. सांध्याची हालचाल होण्यासाठी ह्या कुर्च्यांची हालचाल व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. कुर्च्यांची हालचाल व्यवस्थित झाली तरच त्या सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत असते. त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण सांधेदुखीचा विचार करतो किंवा सांध्यांशी संबंधित आजारांचा विचार करतो त्यावेळेला फक्त अस्थींची झीज होणं किंवा हाडांचाच विचार करून चालत नाही. आयुर्वेदानुसार याच्यामध्ये रक्तधातू, मांसधातू, अस्थिधातू, मेदधातू या सगळ्यांचा विचार करणं खूप गरजेचं असतं. वय वाढत गेलं की सांध्यांची झीज होते, संधिवाताचा त्रास आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये हाडांची झीज असते, त्याच्याबरोबर कडेच्या कुडच्यांची पण झीज असते. मधलं वंगण आहे ते सुद्धा कमी होत असतं, त्याच्यामुळे त्रास होत असतो. आमवात किंवा वातरक्त सारखे जे असतात, आमवातमध्ये नको असणारं आमविष, शरीरात जे काही टॉक्सिन शरीरात तयार होत आहेत ते शरीरात साठून राहतात, तिथून ते रक्तात येऊन सांध्यांच्या मध्ये येऊन साठून राहतात, त्याच्यामुळे सांधे दुखतात. वातरक्तात रक्ताची दृष्टी होते आणि रक्तामुळे वातावर परिणाम होणं, सांध्यांवर परिणाम होणं, ह्याच्यामुळे सुद्धा आजार होत असतो. निश्चितच. सर, आपल्याला पुढचा फोन आलाय, कृष्णा यांचा फोन आलाय अहमदनगरवरून. नमस्कार कृष्णाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा सर, आपल्याला कृष्णा रसकर बोलतो मी, नेवासा तालुक्यावरून. हा बोला. हा सर, आपल्या आईला आहे ना तर 5 वर्षापासून त्रास आहे सर याचा, गुडघेदुखीचा आणि सांधेदुखीचा हाताची. बर. फक्त गुडघेच दुखतात की इतर सांधे पण दुखतात? हो, सांधे पण दुखतात आणि गुडघे पण दुखतात. वय किती आहे आता त्यांचं? 50 वर्ष वय त्यांचं. ओके, ठीक. प्रेक्षको निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. तत्पूर्वी वेळ झाली आजच्या एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, मला माहिती तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, सारिवा ही वनस्पती आपल्या शरीरासाठी किती महत्वाची आहे? सारिवा या वनस्पतीमुळे ही मुख्यतः रक्तशोधक अशी आयुर्वेदिक वनस्पती म्हणून ओळखली जात असते. तसे हिचं मुख्य कार्य हे स्वेदजनन आणि मूत्र म्हणून कार्य करत असते. तसेच शोथ आणि जुन्या ज्या आजारांच्या गाठी असतात त्या काढण्यास देखील तिचा चांगला फायदा होतो. सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपल्याला कृष्णा यांचा फोन आला होता नगरवरून. त्यांच्या आईचा 5 वर्षापासून गुडघेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास आहे. काय सांगणार सर? बेसिकली आता त्यांचा आईंचा त्रास होतोय, त्याच्या मागचं निदान काय आहे, सांधेदुखी होण्यामागे कारण काय आहेत, कोणत्या व्याधीमुळे तो होतोय ते बघणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार पंचकर्म उपचार होणं गरजेचं आहे. 40-50 नंतर कोणत्याही म्हणजे सांधेदुखीच नाही, कोणतेही आजार किंवा कोणताही मोठा आजार होऊ नये म्हणून वर्षातून एकदा जर तुम्ही पंचकर्म करत राहिलात तर ते रुग्णाच्या प्रकृतीच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. म्हणजे कोणताही आजार तुमच्यासमोर मोठा येऊन उभा राहू नये. जसं आता आपण बघितलं की कोणताही आजार होत असताना अगोदर शरीरात सायकल कंप्लीट होते आणि मग जेव्हा तो आजार शरीरात रुजतो तेव्हा त्याची लक्षणं दिसत असतात. ती सायकल सतत ब्रेक होण्यासाठी, ती कार्यकारण परंपरा नष्ट होण्यासाठी, ती संप्राप्ती भंग होण्यासाठी या पंचकर्माचा उपयोग खूप चांगला होत असतो. त्याच्यामुळे तज्ञांच्या
सल्ला घेऊन तुम्ही त्यांना योग्य पंचकर्म उपचार करून घ्या, त्यांचा त्रास नक्कीच कमी व्हायला मदत होईल. निश्चितच कृष्णजी सरांनी सांगितल्यामुळे त्यांना पुढील उपचारांची गरज आहे, त्यामुळे जर योग्य आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घेतला तर चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सांधेदुखी हे लक्षण नेमक्या कोणकोणत्या आजारांमध्ये दिसते, त्याबद्दल काय सांगणार? अगदी महत्त्वाचं आहे, कारण सांधेदुखी हे आता जसं आपण बघितलं की सांधेदुखी हा आजार नसून ते कोणत्या तरी व्याधीचं लक्षण स्वरूपात दिसत असतं. त्याच्यामुळे सांधेदुखी हे लक्षण कोणत्या आजारामध्ये दिसतं याचा विचार करायचा झाला तर तो 2 पद्धतीने करणं गरजेचं आहे. म्हणजे जो प्रत्यक्ष सांध्यांवर होणारा परिणाम, म्हणजे सांधेदुखी ही जे लक्षण दिसते ते रचनात्मक असणारी विकृती, कार्यात्मक असणारी विकृती हा सांध्यांमध्ये होणारा परिणाम, आणि दुसरी अप्रत्यक्ष कारणं म्हणजे इतर व्याधीचा परिणाम म्हणून सांधेदुखी दिसणं, या दोन्हीचा विचार आपल्याला इथे करावा लागतो. आता सांधेदुखीचा प्रत्यक्ष रचनात्मक विकृतीचा विचार करायचा झाला तर पहिला जो महत्वाचा व्याधी येतो तो म्हणजे संधिवात, जो कॉमनली दिसत असतो. सांधेदुखी हे लक्षण ज्याच्यामध्ये महत्वाचं असतं. 40-50 नंतर मेनली सांध्यांची झीज होऊन दिसणारा व्याधी म्हणजे तो संधिवात होय. सांध्यांचं मधली जी गादी असते ती झिजत जात असते, मधलं वंगण कमी होतं, खुर्च्यांची झीज जास्त प्रमाणात होत असते. अशा पद्धतीचा जो व्याधी आहे तो म्हणजे संधिवात. आपल्याला या ठिकाणी स्लाइड्स दिसत आहेत, तिथे आपल्याला लक्षात येईल. आता आपल्याला ही पहिली स्लाइड दिसते की नॉर्मल गादी त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी गादी व्यवस्थित असल्यामुळे सांध्यांची हालचाल होत असताना ती व्यवस्थित होत असते. आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये दिसतंय की हळूहळू ती गादी झिजत चाललेली आहे. त्याच्या पुढच्या आपल्याला स्लाइडमध्ये की गादी जर झिजत गेली की स्वाभाविक 2 हाडं एकमेकांना घासली जातात आणि त्याच्यामुळे त्रास व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीची ही लक्षणं जी असतात ती संधिवातामध्ये दिसत असतात. अशा रुग्णांमध्ये थोडं चाललं तरी सांधे कटकट वाजणं, सांधे दुखणं, चालताना त्रास जास्त प्रमाणात होत असणं, बसलं की त्रास होत नाही पण उठता बसताना त्रास जास्त होतो, जिने चढताना उतरताना त्रास जास्त होतो, शौचाला बसताना रुग्णाला त्रास खूप होत असतो, सांध्यांमध्ये एकदम कळ आल्यासारखे वाटते. जर त्रास खूप वाढत गेला, मधली गादी पूर्णतः झिजली, वंगण एकदम कमी झालं तर हे एकमेकांच्या जवळ हाडं आल्यामुळे किंवा ऑस्टिओफाइट्स तिथे वाढतात. जर खूप वात वाढला, झीज जास्त झाली तर तिथे नको असणारी हाडांची वाढ होते, त्याला ऑस्टिओफाइट्स म्हणतात. आणि ते आले की त्याच्यामुळे दुखावा जास्त राहतो, आतून टोचल्यासारखं रुग्णाला वाटतं आणि ती वेदना सहन होत नाही. अशी गोष्ट हळूहळू वाढत जात असते. ही टिपिकल संधिवाताची लक्षणं आहेत. आता हे आपण गुडघ्याच्या संधिवाताबद्दल बोललो, पण संधिवात जो कॉमनली गुडघ्यांच्या बरोबर खुब्यांमध्ये पण जास्त प्रमाणात दिसतो. खुब्यांमध्ये, हातांच्या बोटांमध्ये, पायाच्या बोटांमध्ये ह्या ठिकाणी संधिवात होणं म्हणजे तिथली झीज जास्त प्रमाणात होणं ही लक्षणे दिसत असतात. खुब्यामध्ये संधिवात होणं ही जी गोष्ट आहे ती 60-70 किंवा 55-60-65 ह्या वयोगटामध्ये जास्त प्रमाणात जाणवत असतं. ह्याच्यामध्ये चालताना मांडीमध्ये कळ येणं, खुबा खूप दुखणं किंवा खुब्यापासून गुडघ्यापर्यंत कळ जाणं, अशा पद्धतीचे लक्षणं दिसतात. रुग्ण उभं राहायचं म्हणलं तरी पटकन उभं राहू शकत नाही, कारण खुब्यांमध्ये शक्तीच नसल्यामुळे कशाचा तरी आधार घेऊन उभं राहावं लागतं. अशी परिस्थिती असते. हा जो आहे तो कॉमनली दिसणारा संधिवात. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आमवात. आमवात ह्या व्याधीमध्ये सुद्धा सांधेदुखी हे लक्षण कॉमनली दिसत असतं. जसं आपण म्हणलं की संधिवात हा जो आजार आहे हा 35, 40, 45 नंतर दिसतो, तसं आमवात हा जो आजार आहे तो वयाच्या कोणत्याही वर्षी सुरू होत असतो. जनरली लहान मुलांमध्ये सुद्धा हा त्रास, रुमॅटिझम ज्याला म्हणलं जातं, की वयाच्या 10व्या-12व्या वर्षीपासून सुद्धा त्रास होत असतो. ह्याच्यामध्ये एकदम बारीक ताप येतो. ताप येणं, ताप वाढत जाणं, हळूहळू सांध्यांना सूज यायला लागते, बारीक सांधे दुखायला सुरुवात होते, कंबर दुखायला सुरुवात होते, मग गुडघ्यांना सूज येते. हा जो त्रास आहे तो कोणत्याही सांध्यांमध्ये होतो. म्हणजे आज गुडघा दुखतो तर उद्या हातांची बोटं दुखतात, परवा कंबर दुखायला लागते, कोपऱ्याला सूज येते. अशा पद्धतीची लक्षणं बदलत असतात. विंचू चावल्यानंतर जसा दुखावा असेल तशा पद्धतीचा दुखावा अशा पेशंटमध्ये जास्त प्रमाणात असतो. निश्चितच सर, या प्रश्नाबद्दल आपण अधिक बोलूया. त्यापूर्वी आपला एक फोन आलाय, बाजीरावजी यांचा फोन आलाय कोल्हापूरवरून. नमस्कार बाजीराव, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार सर. थंडीच्या ऋतूमध्ये गेली, हिवाळ्यामध्ये सांधेवाईच्या रुग्णांना म्हणजे हातपाय आकडणे असे प्रकार असतात. बरोबर. त्या काळात कोणती काळजी घेतली पाहिजे त्या रुग्णांनी? ओके, ठीक आहे. काय सांगणार? अच्छा, बरोबर. सांधेदुखीचा त्रास किंवा सांधे दुखणं हा जो प्रकार आहे तो स्वाभाविक वात वाढणं म्हणजे वाताशी संबंधित आजार असल्यामुळे वात ज्या ज्या ऋतूंमध्ये वाढतो त्या त्या ऋतूंमध्ये रुग्णाचा सांधेदुखीचा त्रास वाढतो. मग ज्या वेळेला वर्षा ऋतू असेल, पावसाळा सुरू झाला की वात ऑब्व्हियसली शरीरात खूप वाढतो. म्हणजे वाताचा प्रकोपाचा काळ आहे तो वर्षा ऋतू आहे, त्याच्यामुळे त्यावेळेला सांधे दुखायला लागतात. ढगाळ वातावरण असेल तेव्हा सांधे दुखतात. थंडी, वाताचा गुण हा शीत आहे, त्याच्यामुळे ज्यावेळेला शीत
हा जो प्रकार असेल, हिवाळा असेल, हिवाळ्यामध्ये थंडी खूप वाढली की सांधे दुखायला लागतात, कारण वात वाढतो, स्नायू आखडले जातात आणि स्नायू आखडले गेले की त्याचा ताण सांध्यांवर पडतो, खुर्च्या आखडल्या जातात, सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळे आखडणं दुखणं हा जो प्रकार आहे तो ह्याच्यामध्ये खूप होतो. ह्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, षष्टिकपिंड स्वेद यासारखे पंचकर्म उपचार रुग्णाने करून घ्यावेत, म्हणजे त्रास वाढलेला ही गोष्ट होणार नाही. बरोबर. सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की काही आजारांची लक्षणं ज्यामध्ये संधिवात आहे की चिरकालीन लक्षणं असतात, पण रुग्ण जे असतात किंवा नातेवाईक ते घरगुती उपचार करून त्याच्यात अजून जी वाढ होते दुखणं, त्याच्यावर चांगला आयुर्वेदिक उपचार केला तर चांगला फायदा होऊ शकतो. सर, मागच्या प्रश्नावर आपल्याशी चर्चा करायची होती की सांधेदुखीचं लक्षण अजून कुठल्या आजारांमध्ये दिसतं, त्याबद्दल काय सांगा? जसं आपण बघितलं, एक टेंडॉन म्हणून भाग असतो, म्हणजे मांसपेशी ज्या काही पुढे हाडांना जोडल्या जातात त्याला जो काही शेवटचा भाग असतो दोरीसारखा ओढला गेणारा त्याला टेंडॉन असं म्हणलं जातं. तर टेंडोनायटिस असेल, आपल्याला या स्लाइडमध्ये दिसतंय की टेंडोनायटिस असेल, जनरली आपल्याला टाचांचा वरचा भाग दुखणं हा जो प्रकार आहे, ॲचिल्स टेंडॉन म्हणून हा प्रकार असतो, त्याला जर सूज आली तर त्याच्यामुळे टाचा दुखणं किंवा टाचांचा वरचा भाग दुखणं किंवा मांडीचा मागचा भाग ज्यावेळेला दुखत असतो, लवणीमध्ये दुखत असतो, त्यावेळेला तिथल्या टेंडॉनला सूज असते म्हणून दुखत असतं. ट्युबरक्युलोसिस, टीबी जॉईंट म्हणजे सांध्यांचा होणारा टीबी, क्षय हा जो प्रकार असतो हा अनकॉमन आहे, सहजासहजी होणारा नाहीये, पण त्याच्यामध्ये दुखावा खूप जास्त असतो. जखम एक प्रकारची तयार होते जी त्वचेपासून खाली सांध्यांपर्यंत गेलेली असते. ताप सुद्धा रुग्णाला खूप जास्त प्रमाणात असतो आणि ह्याच्यावर युद्धपातळीवर उपचार होणं खूप गरजेचं असतं. आता हा जो प्रकार दिसतोय अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ ह्युमर हेड, एव्हीएन असं ज्याला म्हणलं जातं, की खुब्याचा जो सांधा आहे, खुब्याच्या सांध्यांचा क्षय होणं म्हणजे त्या ठिकाणी हाड झिजत जाणं, तिथल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या रक्तवाहिन्यांचा पुरवठा थांबणं, रक्त सप्लाय त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही आणि मांडीचं जे हाड आहे त्याचा वरचा भाग हा हळूहळू फ्लॅटन होत जातो आणि त्या ठिकाणी दुखावा जास्त असतो, तिथल्या सांध्यांची हालचाल जास्त प्रमाणात होत नाही. जनरली वयाच्या 20-25 वर्षापासून 35 वर्षांपर्यंत ह्याचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसतं आणि पुरुषांना हा बहुतांश जास्त प्रमाणात होत असतो. ह्याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत, त्या कारणांचा विचार करून जर योग्य आयुर्वेदिक उपचार झाले, पंचकर्म उपचार झाले तरी ह्याच्यामध्ये फरक खूप चांगल्या पद्धतीने दिसून येत असतो. त्याच्यानंतर जो महत्त्वाचा व्याधी आहे की ज्याच्यामध्ये सांधेदुखी हे लक्षण दिसत असतं तो म्हणजे वातरक्त. वातरक्त हा एक खूप मोठा स्पेक्ट्रम आहे की ज्याच्यामध्ये सांधेदुखी हे कॉमनली लक्षण म्हणून दिसत असतं. वातरक्त म्हणजे रक्त आणि वात, रक्ताची दृष्टी एका बाजूला होणं, वाताची दृष्टी होणं आणि ह्या दोन्हीचा एकत्रित परिणाम हा पूर्ण शरीरावर होणं, सांध्यांवर होणं, इतर सिस्टीम्सवर होणं, ह्याचा जो समावेश आहे तो वातरक्त ह्या व्याधीमध्ये होत असतो. ॲलोपॅथिक सायन्सनुसार जे बरेच वेगवेगळे व्याधी सांगितले गेलेले आहेत त्या सगळ्यांचा समावेश म्हणजे तो स्क्लेरोडर्मा असू देत, गाऊट असू देत, असे जे व्याधी आहेत त्या सगळ्यांचा समावेश हा वातरक्त ह्या व्याधीमध्ये होत असतो. त्याच्यामुळे बरेच जे काही दिसणारी लक्षणं आहेत ह्या वातरक्तामध्ये जास्त दिसत असतात. जनरली ह्याच्यामध्ये अगोदर छोट्या सांध्यांपासून सुरुवात होते. आयुर्वेदाने त्याला खुड्डाक वात असंच म्हणलेलं आहे. खुड्ड म्हणजे छोटे सांधे, म्हणजे सुरुवात जी आहे ती छोट्या सांध्यांपासून होते. आधी हातांची बोटं दुखतात, हातांची बोटं आखडली जातात, स्टिफ होतात, सकाळी उठल्या उठल्या हातांची बोटं आखडणं, बोटाच्या ठिकाणी सूज होणं, पायांची बोटं आखडली जाणं किंवा ज्या अँकल जॉईंट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रकारचा काळसरपणा जाणवणं, अशा प्रकारच्या लक्षणांनी सुरुवात होते आणि नंतर हळूहळू मोठे सांधे धरायला सुरुवात होते. बरोबर. निश्चितच सर, आपल्याला पुढचा एक प्रश्न आलाय, महेशजी यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार महेशजी, आपला प्रश्न विचारा. सर, आईला 2 वर्षापासून त्रास होतोय सर मानेचा, तर MRI केल्यावर मानेची गादी सरकलेली आहे असं सांगितलं. ओके, बर. काय त्रास आता, त्रास लक्षणं काय दिसत आहेत? पाय दुखतोय सर आणि मानेत त्रास होतो, पाठीला त्रास होतोय. बर, ठीक आहे. हातापायांना मुंग्या? हो सर, येतात सर. ठीक आहे, निश्चितच सर प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगा? कसं आहे, जनरली हा जो त्रास असतो, मणके ज्या सांध्यांनी एकमेकांना जोडले जात असतात त्या सांध्यांचा संधिवात ह्याला स्पॉन्डिलोसिस असं म्हणलं जातं. जशी सांध्यांची झीज होते तसं मणके ज्या सांध्यांनी जोडले जातात ज्याला फॅसेट जॉईंट्स म्हणतात त्या सांध्यांची पण झीज होत असते, त्याला स्पॉन्डिलोसिस म्हणतात. स्पॉन्डिलायटिस हा प्रकार वेगळा, तिथे मणक्यांना सूज येते. स्पॉन्डिलोसिस हा प्रकार वेगळा, हा म्हणजे मणक्यांच्या सांध्यांचा संधिवातच असतो एक प्रकारचा. आईंचं वय जास्त जनरली 40-50 या वयात होणारा, ह्याच्यानंतर होणारा असा आजार आहे. ज्यावेळेला त्यांच्या झीज होते त्यावेळेला स्वाभाविक 2 मणके एकमेकांच्या जवळ येतात आणि मणके जवळ आल्यामुळे ती चकती दबली जाते. ही चकती म्हणजे एखाद्या रबराच्या स्नायूपासून तयार झालेली असते आणि चकती दबली गेली की खाली सरकते आणि खाली सरकले गेले की नस दबली जाते. त्याच्यामुळे मुंग्या, दुखणं, चक्कर,
एक मानेपासून कळ येणं ते बोटांपर्यंत दुखत जाणं अशा प्रकारचे लक्षणं दिसतात. ह्याच्यामध्ये मन्या बस्ती नावाचा पंचकर्माचा प्रकार आहे. नस्य म्हणून एक आहे, त्याचा उपयोग खूप चांगला होतो. बस्तीचा उपयोग पण खूप चांगल्या पद्धतीने होईल. हे जर पंचकर्म उपचार तुम्ही आईंना करून घेतलेत, आधी योग्य सल्ला घ्या, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, नक्की काय त्रास होतो ह्याचं कन्फर्म निदान करून घ्या आणि त्या पद्धतीने पंचकर्म उपचार केले तर त्यांचा उपयोग चांगला होईल. सध्या तुम्ही घरच्या घरी कोणतेही तेल किंवा साजूक तुपाचे 2-2 थेंब जरी दोन्ही नागपुडीत टाकायला सुरुवात केली तरी पुढे मणक्यांची झीज अजून होणं ही गोष्ट होणार नाही. निश्चितच. प्रेक्षको, सरांनी सांगितल्याप्रमाणे सर काही घरगुती उपचार देखील सांगत असतात, त्यामुळे एक नोंद वही ठेवा जेणेकरून तुम्ही नोंदी करून त्याचा पुढे चांगला फायदा होऊ शकतो. सर, महेशजी यांचा फोन येण्यापूर्वी आपण वातरक्ताबद्दल बोलत होतो, तर त्याबद्दल काय आपल्याला जे आता वातरक्त ह्याच्याबद्दल आपण बोलत होतो, आपल्याला एक स्लाइड ह्या ठिकाणी दिसते. वातरक्ताचा विचार करताना त्याचा स्पेक्ट्रम किती मोठा आहे, म्हणजे गाऊट सारखा आजार असू देत, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, बर्सायटिस, टेंडोनायटिस, वरची जे कॅप्सुलायटिस म्हणजे सांध्यांचं वरचं आवरण असतं त्याला येणारी सूज, एसएलई सारखे जे ऑटोइम्युन डिसीजेस आहेत, र्युमॅटॉइड आर्थरायटिस, ज्युव्हेनाइल आर्थरायटिस, क्लेरोडर्मा, रायटर सिंड्रोम, सोरॅट्रिक आर्थरायटिस यासारखे सगळ्यांचा समावेश हा याच्यामध्ये होत असतो. र्युमॅटॉइड आर्थरायटिस नावाचं जे आपल्याला इथे स्लाइड्स या ठिकाणी दिसत आहेत, या ठिकाणी नको असणारे टॉक्सिन शरीरात तयार होत असतात, विषारी पदार्थ ते रक्तामध्ये येतात, रक्ताला अशुद्ध करतात आणि रक्ता थ्रू ते सांध्यांच्या मध्ये जी जागा असते तिथे येऊन साठून राहतात. त्याच्यामुळे मधली जी गादी असते आपल्याला या ठिकाणी दिसतंय की गादीला सूज आलेली आहे एक प्रकारची, कडेचं जे आवरण आहे त्याला सूज आलेली आहे आणि आपल्याला उजव्या बाजूला या ठिकाणी दिसतंय की त्याच्यामुळे सांध्यांची जे काही छोटे हातांचे बोटांचे सांधे आहेत त्याला सूज येते, ते बोट हळूहळू वाकडे व्हायला लागतात, गुडघ्यांना सूज येते, घोट्यांच्या इथे सूज येते, पायाच्या बोटांना सूज येते, ते पायांची बोटं वाकडी व्हायला सुरुवात होत असते. अशा प्रकारचे लक्षण याच्यात दिसत असतात. गाऊट नावाचा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये हीच गोष्ट होत असते. नको असणारे टॉक्सिन्स हे रक्ता थ्रू ज्या वेळेला पायांच्या बोटं जी आहेत, स्पेसिफिकली अंगठा, त्या अंगठाच्या मुळाशी येऊन साठून राहतात. तिथे एक प्रकारचा रेडिशनेस, लालसरपणा यायला लागतो, ठणका खूप जास्त असतो, रुग्णाला चालायचं म्हणलं किंवा पाय खाली टेकवायचं म्हणलं तरी जमत नाही, एक प्रकारचा बारीक ताप असतो. अशा प्रकारची ही लक्षणं असतात. आणि जसं आपण म्हणलं की हा वातरक्त नावाचा प्रकार आहे, वातरक्त म्हणजे नको असणारे विषारी पदार्थ शरीरात तयार होणं, तिथून ते रक्तामध्ये येणं, रक्ताला दुष्ट करणं, एका बाजूला वात वाढणं, हे दुष्ट पदार्थ सगळे रक्ता थ्रू सांध्यांच्या मध्ये स्पेस असते, अंतर असतं, त्याच्यामुळे सांध्यांची हालचाल होऊ शकते. जर हे नको असणारे विषारी पदार्थ सांध्यांच्या मध्ये येऊन साठून राहिले तर स्वाभाविक सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही, वाताच्या गतीला अडथळा निर्माण होतो आणि ते झाला की तिथे सूज येते. बरोबर. म्हणून तिथे उष्ण स्पर्श असतो, म्हणून दुखावा जास्त असतो. त्याच्यामुळे अशा ठिकाणी तुम्हाला फक्त तिथल्या हाडांवर उपचार करून उपयोग नाहीये, खुर्च्यांवर उपचार करून उपयोग नाही, कारण सांध्यांच्या ठिकाणी बदल आधी झालेला नसतो. नको असणाऱ्या गोष्टींमुळे तो सांध्यांवर परिणाम झालाय. त्याच्यामुळे इथं नको असणारे टॉक्सिन्स वॉशआउट करणं, सांध्यांच्या मध्ये नको असणारे विषारी पदार्थ येऊन बसलेले ते बाहेर काढणं, रक्तशुद्धी करणं, ते टॉक्सिन्स तयार होण्याची टेंडन्सी नष्ट करणं, या सगळ्या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्यासाठी बस्तीसारखं उत्तम पंचकर्म उपचार नाहीत. त्याच्यामुळे बस्ती आणि नंतर पुढे योग्य आयुर्वेदिक उपचार अशा सर्व गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर एसएलई सारखे जे काही व्याधी आहेत, म्हणजे एसएलई हा किंवा ऑटोइम्युन डिसीज जे कोणतेही आजार हे खूप त्रासदायक असतात. रुग्णाला त्याचा फार त्रास होत असतो. त्वचेवर होणारा परिणाम होण्यापासून शरीरातल्या प्रत्येक सिस्टीमवर म्हणजे फुफ्फुस, हृदय, किडनी ह्याच्यापासून सांध्यांवर पण त्याचा परिणाम होत असतो. आणि या सगळ्याचा विचार आयुर्वेदोक्त वातरक्त ह्या पद्धतीने करून जर उपचार केले तर अगदी बेड रिडन असणाऱ्या पेशंटमध्ये सुद्धा ह्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वरवर दिसणारी जी साधी लक्षणं असतात, सूज येणे किंवा दुखणे, हे पुढे जाऊन वातरक्तासाठी केवढी एक मोठा डिसीज तयार होऊ शकतो. सर, कार्यक्रमाला आपला पुढचा फोन आलाय, पाटीलजी यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार पाटील साहेब, आपला प्रश्न विचारा. माझ्या पायाच्या टाचा दुखतायत सर आता. ओके. माझ्या पायाच्या टाचा दुखतायत सर. कधीपासून त्रास होतोय? आता या वर्षी झालं. ओके, ठीक आहे. प्रेक्षको, सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीमध्ये आम्ही आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, त्यामुळे तो कृपया नोंदून घ्यावा व त्यामुळे कुठेही जाऊ नका. बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ही जी वनस्पती आपण बघतोय ही कडुनिंब नावाची वनस्पती आहे. तिला संस्कृतमध्ये निंब असं म्हणतात. निंब सिक्त रसहा श्लितो लघु श्लेष्मात्र पित्तनूत असे हिचे गुणधर्म सांगितलेले आहेत. या वनस्पतीचं चूर्ण, पानांचं चूर्ण जर आपण पोटामध्ये घेतलं तर यकृताला उत्तेजना मिळून पिवळ्या धमक रंगाचे जुलाब होतात. त्यामुळे यकृताची सूज कमी येते. दारू पिणाऱ्या लोकांसाठी ही वनस्पती खूपच उपयोगी पडते. दारू सोडून जर याचं सेवन केलं गेलं तर यकृताचा आजार यांनी पूर्णतः बराही करता येतो.
याबरोबरीनंच कामवासना कमी करण्यासाठी ऋषीमुनी ह्या वनस्पतींचा वापर पोटामध्ये करत असत. याच्या जोडीला जर आपण पावभाजीसारखे पदार्थ, कांदा लसूण जर सोडलं तर ह्याचा उत्तम उपयोग आपल्याला सुद्धा होऊ शकतो. याच्या जोडीला या वनस्पतीमध्ये जो डिंक निघतो तो कडू रसाचा असतो आणि पोटामध्ये जर तो आपण गरम पाण्याच्या वरती घेतला तर आम्लपित्त किंवा हायपर ॲसिडिटी उत्तम पद्धतीने कमी येते. बऱ्याच लोकांना पोटामध्ये गुबारा धरणं, शौचाला साफ न होणं अशा पद्धतीच्या तक्रारी असतात. त्यालासुद्धा आत्ता सांगितलेला प्रयोग आहे तो उपयोगी आहे. याच्याबरोबरीनं बऱ्याच झाडातून ह्या झाडातून पाणी येण्याचा एक प्रकार वर्षातून 2 वर्षातून किंवा काही वेळेला 5 वर्षातून घडतो. तर ते पाणी जे आहे ते म्हणजे कडुलिंबाची गंगा आहे आणि ते पोटामध्ये जर घेतलं गेलं तर रक्ताशी संबंधित आजार, पित्ताशी संबंधित आजार, त्वचारोग, खरूज, नायटा आणि गचकरणं हे उत्तम पद्धतीने कमी करण्यासाठी त्या पाण्याचा उपयोग होतो. किंबहुना चंदनाच्या खोडामध्ये कडुलिंबाच्या खोडाची भेसळसुद्धा करतात. परंतु चंदनाचे जे गुण आहेत ते सगळेच कडुलिंबाच्या ठिकाणी आहेत. कडुलिंबाची आंतरसाल वापरावी आणि ह्याच्या मुळाची साल त्याच्यापेक्षा जास्त गुणकारी आहे. ह्याच्या पानांचं चूर्ण नस्यासाठी जर वापरलं तर अर्धावभेदक, सूर्यावर्त, मायग्रेन हे जे त्रास आहेत ते उत्तम पद्धतीने कमी येतात. तोंडामध्ये आपण दात घासण्यासाठी या वनस्पतीचं चूर्ण जर वापरलं तर त्यांनी उत्तम पद्धतीने कॅव्हिटीज कमी येतात, कीड कमी येते, जिभेची रुची वाढते. याच्या बरोबरीनं या वनस्पतीच्या काढ्याच्या गुळण्या केल्या किंवा नाकामध्ये त्याचे थेंब टाकले तर शीतपूर्व ज्वर किंवा मलेरियाचा ताप जो आहे तो झपाट्याने कमी यायला लागतो. थोडक्यात असं सांगता येईल की ही वनस्पती कडू रसाची आहे, शीतवीर्याची आहे आणि रक्ताची शुद्धी उत्तम पद्धतीने करणारी आहे. यकृताचे आजार यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात आणि मोठ्या तळ्यातलं पचनही खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षक, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला सारिवाबद्दल सांगत होतो. त्याबद्दल जर अजून सांगायचं झाल्यास कुष्ठ आणि चर्मरोगात त्याच्या चूर्णाचा वापर केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. तसेच उपदंशाच्या 3ऱ्या अवस्थेत त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, ब्रेकच्या पूर्वी आपल्याला पाटील साहेबांचा फोन आला होता की टाच दुखते, त्याबद्दल काय सांगणार सर? टाच दुखणं हा जो प्रकार आहे भरपूर जणांना, स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा टाच दुखीचा त्रास खूप जणांना होत असतो. अच्छा. त्याची सुद्धा वेगवेगळी कारणं आहेत. आपल्याला या ठिकाणी एक स्लाइड दिसते, त्याच्यामध्ये वेगवेगळी महत्वाची जी कारणं आहेत टाच दुखीची ती या स्लाइडमध्ये दिसत आहेत. जसं आता आपण बघितलं की अचिल्स टेंडॉन त्या ठिकाणी सूज येणं, त्याच्यामुळे सुद्धा हा टाच दुखीचा त्रास होतो. कॅल्केनियल स्पर म्हणजे कॅल्केनियस नावाचं जे शेवटचं हाड आहे त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी हाड वाढलं तर त्याला स्पर म्हणतात. तर ते हाड आतून टोचत राहतं. आपल्याला या ठिकाणी सर्कल जे केलेलं आहे, गोल केलेलं आहे, त्या ठिकाणी दिसतंय की ते हाड वाढणं आणि त्याच्यामुळे आतून ते टोचत राहतं. त्याच्यामुळे सुद्धा ही गोष्ट दिसते. किंवा काही काहीला रक्तातली उष्णता खूप वाढणं आणि ती वाढल्यामुळे सुद्धा टाचा दुखत असतात. जो काही टाचेचा खालचा फेशिया आहे, प्लॅन्टर फेशिया असं त्याला म्हणत असतात, त्या ठिकाणी जर सूज आली तर त्याच्यामुळे सुद्धा टाच दुखत असते. अशी प्रत्येक वेगवेगळी कारणं ह्याच्यामध्ये असतात. यातलं कोणतं कारण आहे ह्याच्यानुसार उपचार होणं गरजेचं आहे. एक अग्निकर्म म्हणून पंचकर्मातला प्रकार असतो, त्याचा उपयोग टाचांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. तुम्ही तज्ञ वैद्यांकडून ते करून घ्या किंवा अगदी तुम्हाला तिथं जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी सुद्धा तुम्ही सोन्याची जी अंगठी असते त्याची मागची कड मेणबत्तीवर गरम करून जिथे टाच दुखते त्या ठिकाणी जरी तुम्ही तिथं अग्निकर्म केलं किंवा त्या ठिकाणी डाग दिलात तरी सुद्धा दुखणं कमी व्हायला खूप मदत होत असते. बरोबर. पाटील साहेब, सरांनी सांगितलं आपण एक घरगुती साधा उपाय तो जर केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, कार्यक्रमात माझा पुढचा आणि महत्वाचा प्रश्न आहे, पंचकर्म म्हणजे काय सर, आणि त्याच्यात कुठकुठल्या कर्मांचा त्याच्यात समावेश होत असतो, त्याबद्दल काय सांगणार सर? आयुर्वेदाने चिकित्सा उपचार सांगताना 2 प्रकार मेनली सांगितलेले आहेत. चिकित्सा किंवा उपचार आयुर्वेदात 2 पद्धतीने केली जाते. त्यातला एक भाग आहे तो म्हणजे शोधन उपचार, ज्यालाच कर्मचिकित्सा किंवा आपण बोलीभाषेमध्ये पंचकर्म असं म्हणत असतो. आणि दुसरं आहे ते शमन चिकित्सा, म्हणजे पोटातून घेण्याचे जे औषध आहेत नेहमी आपण जे घेत असतो त्याचा शमन उपचारामध्ये समावेश होत असतो. आता पंचकर्म म्हणजे 5 प्रमुख कर्म, म्हणजे पंचकर्मात फक्त 5च कर्म आहेत असं नाही, प्रमुख 5 कर्मांचा याच्यामध्ये समावेश होत असतो. उपकर्म कितीतरी आहेत, त्याचे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत, पण त्यातली 5 प्रमुख मेन कर्म असतात. त्याच्यामध्ये आहे बस्ती, वमन, विरेचन, नस्य आणि रक्तमोक्षण. ही 5 प्रमुख कर्म असतात. उपकर्मांमध्ये बरेच वेगवेगळे प्रकार असतात आणि आजारानुसार ती कर्म केली जात असतात. पंचकर्म म्हणजे शोधन चिकित्सा आहे, म्हणजे शरीर शुद्धीची एक प्रक्रिया आहे. नको असणारे दोष जे काही शरीरात तयार होतात, वात, पित्त, कफ शरीरात खूप वाढतंय आणि कोणतेही आजार होण्यामागे हे 3 दोष कारणीभूत असतात. आधी हे दोष वाढत असतात, नंतर ते धातूंना दुष्ट करतात, रसरक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र ह्यांना दुष्ट करतात आणि ह्या दोन्हींचा ज्यावेळेला दोष दुष्य समूर्छना
वात पित्त कफाला आयुर्वेदात दोष म्हणतात. हे रसरक्त मांस मेद जे काही धातू आहेत त्यांना दुष्य म्हणतात. आणि जेव्हा हे दोन्ही दुष्ट होऊन कोणता व्याधी होतो, जी काही समूर्छना होते, तेव्हा व्याधी होत असतो. त्याच्यामुळे दोष वाढणं, कोणत्याही व्याधीची सुरुवात वात पित्त कफ वाढणं ह्यांनी होत असते. त्यामुळे हे जे काही वाढलेले वात पित्त कफ आहेत ते जवळच्या मार्गातून बाहेर काढून टाकणं, याला पंचकर्म असं म्हणलं जातं. शोधन चिकित्सा म्हणजे कफ खूप वाढलाय, दम्याचा खूप त्रास होतो आहे, नको असणारा कफ साठून सायनसचा प्रॉब्लेम आहे, सतत सर्दी होते, त्या उलटीच्या द्वारे वमन चिकित्सेद्वारे ते बाहेर काढून टाकणं, कफ बाहेर काढून टाकणं. पित्त शरीरात खूप वाढतंय, आम्लपित्ताचा त्रास होतोय, त्वचा विकार वेगवेगळे होत आहेत, रक्तपित्त ब्लड प्रेशर सारखा त्रास होतोय, तर तिथे विरेचनाचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध, दोषांना कोष्ठामध्ये आणून नंतर ते बाहेर काढून टाकणं. बस्ती म्हणजे शौचाच्या जागेवाटे औषधं पुश केली जाणं. सगळ्या प्रकारच्या वातविकारांमध्ये, सगळ्या प्रकारच्या सांधेदुखीशी संबंधित जे जे आजार आहेत त्या सगळ्या आजारांमध्ये बस्तीचा उपयोग होत असतो. बस्ती म्हणजे शौचाच्या जागेवाटे औषधात पुश केली जाणं. मोठ्या क्वांटममध्ये ह्याच्यामध्ये औषधात पुश केली जातात. बस्ती आणि एनिमा ह्याच्यामध्ये फरक आहे. बऱ्याच जणांना वाटतं अरे आपले सांधे दुखतायत, हातांची बोटं दुखतायत, टाचा दुखतायत, गुडघे दुखतायत, तर मग शौचाच्या जागेवाटे औषधं पुश करून काय उपयोग होणार आहे? तशी गोष्ट नाहीये. बस्ती म्हणजे शौचाच्या जागेवाटे इट इज द रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे तुम्ही कोणतेही औषध घेता ते तोंडावाटे घेता. तोंडावाटे औषध घेतलं की तिथून ते आतड्यांमध्ये जातं, इंटेस्टाईनमध्ये जातं, तिथून ते ऍब्सॉर्ब होतं आणि नंतर शरीराच्या प्रत्येक पेशीला पुरवलं जातं. तसंच बस्ती म्हणजे शौचाच्या जागेवाटे औषधात पुश केली जातात आणि ती मोठ्या प्रमाणात असतात. जवळजवळ 700 ते 800 ml चा काढा, मोठ्या प्रमाणात तेल, मध, गोमूत्र, बरीच औषधं याच्यात वापरली जातात. ती जी औषधं आपण आत पुश करतो ती निम्मी औषधं नको असणारे दोष वाद घेऊन बाहेर पडतात आणि निम्मी औषधं तिथून ऍब्सॉर्ब होतात आणि ते शरीराच्या प्रत्येक पेशीवर जाऊन काम करतात. म्हणजे मेंदूशी संबंधित आजार असू देत, हृदयाचा असू देत, पाठीच्या मणक्यांचा असू देत, पोटाचा असू देत, सांध्यांचा असू देत, कोणत्याही आजारासाठी बस्ती वापरली जाते. चौथी जी चिकित्सा आहे ती नस्य. डोकं दुखणं असू देत, सायनसशी संबंधित आजार असू देत, मानेचा आजार असू देत, नाकावाटे औषध आत सोडणं, ह्याला नस्य म्हणतात. आणि पाचवा जो प्रमुख पंचकर्मातला प्रकार असतो त्याला रक्तमोक्षण म्हणतात. रक्त काढणं, शरीरात रक्त वाढले, रक्ताशी संबंधित जे व्याधी आहेत तिथून रक्त काढून घेणं, ह्याच्या रक्तमोक्षणामध्ये समावेश होतो. जळू लावणं, वेगवेगळे आलाबू लावणं, फासण्या मारणं, या सगळ्यांचा समावेश या रक्तमोक्षणामध्ये होत असतो. बरोबर सर, की अमृततुल्य अशा पंचकर्माचा किती चांगला फायदा होऊ शकतो. सर, कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय, संजयजी यांचा फोन आलाय हिंगोलीवरून. नमस्कार संजयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, संजय गोंगडे बोलतो, पिंपळदरी. हा बोला सर, माझे 5 वर्षापासून गुडघे दुखतात हो. आणि बरेच मी दवाखाने केले सर, पण काय मला फरक जाणवना. पंचकर्मामध्ये मला काही विलाज सांगता येतं का सर? हो निश्चितच. सर काय सांगणार? ठीक. ह्याच्यामध्ये बस्ती म्हणून पंचकर्माचा उपयोग त्यांच्यासाठी चांगला आहेच, प्रश्नच नाही. त्याच्याबरोबर जानुधारा, जानुबस्ती, अग्निकर्म ह्याचा उपयोग चांगला होतो. रक्तमोक्षण म्हणजे त्या ठिकाणी जळवा लावणं, जळू लावणे ह्याचा उपयोग सुद्धा खूप चांगला होतो. स्पेसिफिक एखादा सांधा दुखत असेल, म्हणजे फक्त त्यांच्या बाबतीत तुमचा फक्त गुडघाच दुखतोय, तर जिथे गुडघा जास्त दुखतोय त्या पॉइंटला जर जळू लावली, त्या ठिकाणी जर अग्निकर्म केलं, त्या ठिकाणी जर वेधन केलं, तर त्याच्यामुळे सुद्धा दुखणं कमी होत असतं. पण हे कधी जर रक्ताची दृष्टी असेल आणि त्याच्यामुळे जर वातरक्त नावाचा प्रकार असेल आणि त्याच्यामुळे गुडघा दुखत असेल तर जळू लावून उपयोग आहे. फक्त एकांत वात खूप वाढलेला आहे, वातामुळे त्या ठिकाणी सूज आहे, तो वात तिथे कुंठित झालेला आहे, साठून राहिलेला आणि त्याच्यामुळे दुखतंय, तर तुम्ही तिथे अग्निकर्म केलं किंवा तिथे विद्ध केलं तर त्याच्यामुळे उपयोग चांगला होईल. कोणत्याही प्रकारचं जरी कारण असेल तरी बस्ती केले तर त्याचा उपयोग चांगला होतो. त्याच्यामुळे पंचकर्म करताना सुद्धा ह्याच्या मागे कोणतं कारण आहे, त्याच्यामध्ये कोणतं पंचकर्म करायचं आहे हे मग तुम्ही ठरवू शकता. आणि पंचकर्म कोणतं करायचं आहे ठरवल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये औषधं काय वापरायचे याला सुद्धा महत्व खूप जास्त प्रमाणात असतं. त्या पद्धतीने तुम्ही उपचार करून घ्या. या पंचकर्म उपचारांचा तुम्हाला उपयोग नक्कीच चांगला होईल. निश्चित संजयजी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील उपचारांची गरज आहे आणि जर पंचकर्म करून घेतला तर निश्चितच चांगला फायदा होईल. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सांधेदुखीत नेमक्या कोणत्या पंचकर्माचा सहभाग होत असतो, त्याबद्दल काय सांगणार? सांधेदुखी कोणत्या कारणांमुळे आहे ह्याचं एकदा निदान झालं की त्या पद्धतीने तुम्ही पंचकर्म ठरवली गेली पाहिजे. आता ते निदान कोणत्या निदानामध्ये कोणत्या कर्माचा उपयोग होतो ही गोष्ट पुढचे. आता जनरल सांधेदुखीमध्ये किंवा संधिवाताशी संबंधित असणाऱ्या आजारांमध्ये कोणत्या कोणत्या पंचकर्माचा उपयोग होतो ह्याच्यासाठी आपण काही स्लाइड्स पाहूयात. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं पहिली जी गोष्ट आहे ती स्नेहन.
म्हणजे आपण बोलीभाषेला मसाज म्हणतो, आयुर्वेदात ह्याला अभ्यंग असं म्हणलं जातं. स्नेहन करणं, अभ्यंग करणं म्हणजे वात शमन करणारी, वातग्न अशी जी आयुर्वेदिक औषधं आहेत, आयुर्वेदिक तेलं आहेत, या तेलाचा उपयोग करणं. जिथे दुखतं आहे, जिथे स्नायू आखडले गेले, जे सांधे आखडले गेलेत, मान, पाठ, कंबर जिथे दुखतंय त्या ठिकाणी आयुर्वेदिक तेल लावून अभ्यंग करणं, हा एक प्रकार झाला. पुढचा जो प्रकार आहे त्याला स्वेदन चिकित्सा असं म्हणलं जातं. स्वेद देणं म्हणजे जी काही वातग्न औषधी आहेत, त्या वातग्न औषधांची वाफ असते ती त्या दुखऱ्या भागावर सोडणं, हा जो प्रकार आहे ह्याला स्वेदन चिकित्सा म्हणतात. म्हणजे स्पेसिफिक गुडघाच दुखतोय, फक्त खांदा दुखतोय, मान दुखते, त्या ठिकाणी स्वेदन चिकित्सा केली जाते. ही जी आपल्याला स्लाइड दिसते त्याला सर्वांग स्वेदन म्हणतात. म्हणजे कोणत्याही पंचकर्माच्या अगोदर तुम्हाला बस्ती करायचे, वमन करायचे, विरेचन करायचंय, तर त्याच्या अगोदर सर्वांग स्नेहन स्वेदन, पूर्ण अंगाला तेल लावून पूर्ण अंगाला वाफ दिली जाते. कारण दोष त्या स्थानामधून सुटण्यासाठी ह्याचा उपयोग खूप चांगला होतो. वाताचं तिथलं प्रमाण कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग खूप चांगला होतो. दोषांना द्रवीभूत करण्यासाठी ह्याचा उपयोग खूप चांगला होतो. त्याच्यामुळे सर्वांग स्वेदनाचा उपयोग सुद्धा ह्याच्यामध्ये चांगला होत असतो. पिंडस्वेद नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये औषधं टाकून औषधयुक्त काढे केले जातात. त्याच्यामध्ये भात शिजवला जातो. त्या भातामध्ये इतर वातग्न, वात कमी करणारी औषधं मिक्स केली जातात. त्याची पोटली बांधली जाते आणि जिथे जिथे त्रास होतोय, पाठ दुखते, गुडघे दुखतायत, इतर सांधे दुखतायत, त्या ठिकाणी त्या भाताचा शेक दिला जातो. तिथल्या खुर्च्यांना बल मिळण्यासाठी, आखडलेले स्नायू रिलॅक्स होण्यासाठी या पिंडस्वेदाचा उपयोग खूप चांगला होतो. तिसरा आहे जो पत्रपोट्टली स्वेद, म्हणजे निर्गुंडी असू देत, एरंडमुळे असू देत, ह्यासारखी जी वातग्न औषधे आहेत, वात कमी करणारी औषधं आहेत, त्यांचा पाला करून त्याची पोट्टली बांधून ती गरम करून त्यांनी जर शेक दिला, पाय मुरगळलेला असेल, चमक भरलेली असेल, शिरा एकमेकांवर चढलेल्या असतील, तर अशा ठिकाणी ह्या पत्रपोट्टलीचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. जानुबस्ती स्पेसिफिक गुडघ्यांसाठी केली जाणारी ही गोष्ट आहे. जेव्हा गुडघ्यांची झीज खूप जास्त प्रमाणात होते, मधली गादी झिजली गेलेली आहे, वंगण कमी झालेलं आहे, तर अशा ठिकाणी ह्या जानुबस्तीचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत असतो. आपल्याला हे जे दिसते स्लाइड ते जानुबस्तीचेच आहे. जानुधारा हा जो प्रकार आहे तो त्याच्यासाठीच आहे. जेव्हा आमवात असेल, वातरक्त असेल, तेव्हा ह्याचा उपयोग जास्त होत नाही. पण जर एकांगवात, संधिवात असेल, वात वाढल्यामुळे गुडघे दुखतायत, तर त्याच्यामध्ये जानुधाराचा उपयोग होतो. रक्तमोक्षण, जळू लावणं, गुडघे दुखतायत त्या ठिकाणी जळू लावली जाते. म्हणजे वात तिथे मार लागलाय, गुडघ्यांना सूज आली आणि गुडघा ठणकतोय, तर तिथे जळू लावून रक्त काढून घेतलं तर त्याच्यामुळे गुडघेदुखी लवकर थांबेल. मंद्याबस्ती जनरली मानेशी संबंधित असणारे आजार आहेत. मानेच्या ठिकाणी मणक्यांची झीज झालेली आहे, स्नायू आखडले गेलेले आहेत, स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, तिथली गादी सरकलेली आहे, एकमेकांमध्ये गादी सरकली गेल्यामुळे तिथल्या नसा दबल्या जात आहेत, अशा ठिकाणी ह्या मंद्याबस्तीचा उपयोग केला जातो. ही दिली आपल्याला ती कटिबस्ती, म्हणजे कमरेच्या ठिकाणी सेम लंबर स्पॉन्डिलोसिस असेल, कमरेच्या ठिकाणचे मणके जवळ आलेले असतील, कमरेच्या ठिकाणी नस दबली जात असेल, तर ह्याचा उपयोग चांगला होतो. ही जी आहे ती बस्ती चिकित्सा, जी सगळ्यात महत्वाची असते. शौचाच्या जागेवाटे औषधं आत सोडली जातात. नस्य चिकित्सा, मानेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मान दुखते आहे, शोल्डर दुखतात, फ्रोझन शोल्डरचा ज्यांना त्रास आहे, अशा ठिकाणी या नस्य चिकित्सेचा उपयोग खूप चांगला होत असतो. निश्चित असं सर. कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय, उदयजी यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार उदयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर, मी पुण्यावरून उदय पाठक बोलतोय. बोला. मला लहानपणी 5 वर्ष असताना मला ताप आला होता, तर त्याच्यामध्ये रुमेटॉइड आर्थरायटिस असं ते RA पॉझिटिव्ह असं काही आलेलं होतं. आणि आता त्याचा मला वाटतं इफेक्ट झालेला आहे हार्टवरती, म्हणजे मायट्रल स्टेनोसिस असं काहीतरी सांगितलं त्यांनी मला. तर त्याचा त्रास मला होतोय, पण आता मला पित्ताचा जास्त त्रास होतोय. मग तो वाताचा आहे की पित्ताचा आहे त्याला हे करावं लागेल. आणि त्या मला सध्या 32 वर्ष आहे. ओके, ठीक आहे, चालेल. प्रेक्षको निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे सांधेदुखी आणि पंचकर्मोपचार. सहभागी आहेत डॉक्टर सत्यम गुजर सर. प्रेक्षक आता पाहू पुढील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. पुढील आठवड्यात शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टरचा हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे वंध्यत्व निवारणासाठी आधुनिक उपचार आणि आर्ट. सहभागी आहेत डॉक्टर श्रीराम खाडीलकर. तसेच शनिवार दिनांक 17 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता हा देखील आमच्या हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लहान मुलांचे आरोग्य आणि आयुर्वेद. सहभागी आहेत वैद्य समीर जमदग्नी सर. तसेच रविवार दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता हा देखील आमच्या हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे हिवाळा, वातविकार आणि संयुक्त उपचार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील सर.
प्रेक्षक आजच्या कार्यक्रमासंबंधी जर आपले काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकतात, जेणेकरून पुढील आठवड्यात आम्ही त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर, ब्रेकपूर्वी आपल्याला उदयजी यांचा प्रश्न आला होता, त्याबद्दल काय सांगणार सर? मायट्रल स्टेनोसिस हा जो प्रकार आहे तो आमवातातला एक कॉम्प्लिकेशन म्हणून सांगितलेला आहे. अच्छा. जेव्हा रुमॅटिझमचा त्रास होतो, ज्यावेळेला आम नको असणारा खूप जास्त वाढतो आणि त्याचा परिणाम जसा सांध्यांवर होतो तसा हृदयाच्या सांध्यांवरही होतो. जसं आपण अगोदर म्हणलं की आयुर्वेदानुसार संधी म्हणजे दोन हाडं एकत्रित येतात, तो म्हणजे संधी असं नाहीये. तर दोन स्नायू ज्या ठिकाणी एकत्रित येतात तेव्हा सुद्धा त्याला संधी म्हणलं जातं. आणि हृदयांची झडपा म्हणजे हे स्नायूचा संधी आहे. या ठिकाणी दोन झडपा ज्यावेळेला झडप असते एकमेकांवर उघडते आणि जी झाकली जाते आणि त्याच्यामुळे रक्त पुढच्या कप्प्यात फेकलं जातं. त्यातला मायट्रल वॉल जो आहे तो एक प्रकारची झडपच आहे. हे नको असणारे रक्तात म्हणजे नको असणारे टॉक्सिन जे शरीरात तयार होत आहेत ते रक्तामध्ये येत आहेत. रक्ता थ्रू ते झडपांच्या इथे येऊन साठून राहतात. त्याच्यामुळे ती झडप कडक होते. स्टेनोसिस म्हणजे स्टेनोज होणं, म्हणजे त्याची उघडझाप व्यवस्थित न होणं, ती कडक होणं, असा जो प्रकार आहे. आपल्याला या ठिकाणी स्लाइड दिसते. नॉर्मल जे काही वॉल आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसते की जी सहजासहजी ओपन होते, बंद होते. आणि खालच्या बाजूला आपल्याला देतो की स्टेनोज झालेली कडक झालेली जी झडप आहे ती व्यवस्थित बंद होत नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून काय होते की रक्त पुढे व्यवस्थित फेकलं जात नाही, पुन्हा त्याच कप्प्यामध्ये येतं. आणि अशामुळे अशी गोष्ट होते की पेशंटला हळूहळू दम लागणं, थोडं चाललं तरी दम लागणं, थकवा येणं, एक प्रकारचा हृदयात एक प्रकारचा जडपणा जाणवणं छातीमध्ये, अशा प्रकारची लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसत असतात. आणि अशा वेळेला तुम्हाला मूळ कारणासाठी, आमवातासाठी, त्या रुमॅटिझमसाठी नको असणारे टॉक्सिन्स वॉशआउट होणं ही गोष्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्याच्याबरोबर पित्ताचा पण त्रास होतोय, पण ह्या आजारामध्ये जनरली पित्त वाढणं किंवा घशात छातीत जळजळ होणं ही आजारामुळे होणारी लक्षणं नाहीयेत. इतर कारणांमुळे तुम्हाला पित्त जाणवत असेल त्याच्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही पित्ताचे उपचार करायला हरकत नाही. मोरावळा, काळे मनुके यासारखे घरगुती उपचार केले तर पित्त कमी व्हायला मदत होईल. आणि मायट्रल स्टेनोसिसच्या आजारासाठी सुद्धा जर योग्य आयुर्वेदिक उपचार झाले, त्या ठिकाणी बस्तीचा उपयोग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होतो. ते नको असणारे टॉक्सिन्स जे काही झडपांच्या इथे साठून राहिलेले आहेत ते जर तुम्ही बाहेर काढले, सतत तुम्ही स्नेहविरेचन करत राहिलात आणि शमन पाचन चिकित्सा झाली तरी मायट्रल स्टेनोसिसचा आजार सुद्धा ऑपरेशन न करता पूर्णतः रिकव्हर होऊ शकतो. सर, कार्यक्रमात आपल्याला अजून एक पुढचा प्रश्न आलाय. शंकरजी यांचा फोन आलाय बीडवरून. नमस्कार शंकरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. हॅलो. हॅलो. माझा डावा हात जो आहे तो उचलला जात नाही. मला बाहेर घालण्यासाठी तुझा त्रास होतो. आणि इथला जी सांधा आहे, सांधा खूप दुखतो माझा. तर थंडीमध्ये ते खूप दुखतो. डायबेटीस आहे का? नाही. ओके, ठीक आहे. काय सांग? डॉक्टरचं म्हणणं असं आहे की ते माणसामध्ये गॅप असल्यामुळे त्याच्यामुळे सांधा दुखत असावा. ठीक आहे, ठीक आहे. ओके. आयुर्वेदाने अवबाहुक नावाचा एक व्याधी सांगितलेला आहे. अंशसंधिशूल म्हणून एक सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जनरली जो काही सांधा असतो, सांधा खांद्याचा जो सांधा आहे त्या ठिकाणचे स्नायू आखडले जाणं, त्या सांध्यांचं वरचं जे आवरण आहे कॅप्सूल ज्याला म्हणतात ती कॉन्ट्रॅक्ट होणं, आणि ती कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे सांध्यांची हालचाल व्यवस्थित न होणे, याला फ्रोझन शोल्डर असं म्हणलं जातं. जनरली फक्त खांदा दुखणं असा जर प्रकार असेल तर त्या फ्रोझन शोल्डरमुळे सुद्धा होऊ शकतो. बर्सायटिस नावाचा प्रकार असतो, म्हणजे सांध्यांच्या आणि मांसपेशींच्या मध्ये जो काही बरसा आहे त्या ठिकाणी सूज असेल तर त्याच्यामुळे सुद्धा ही गोष्ट होऊ शकते. तुमचा जो काही खांदा आहे त्याचे जे काही कडेच्या खुर्च्या आहेत त्यांना जर सूज आली असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा खांदा दुखू शकतो. जर मानेच्या ठिकाणी शीर दबली जात असेल आणि त्याच्यामुळे ती शीर ज्या पद्धतीने मानेकडून खांद्यांकडे नंतर हाताकडे जाते तर ती दबली गेल्यामुळे सुद्धा त्रास होत असेल. अशी वेगवेगळी बरीच कारणं आहेत तुमचे खांदे दुखण्यामागे. त्यामुळे नक्की काय कारण आहे त्याचा अगोदर तुम्ही निदान करून घ्या. नस्त्याचा उपयोग तुमच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे. कोणतेही वातग्न तेलाचा जर नस्य 2-2 थेंब रोज रात्री झोपताना तुम्ही टाकत गेलात तर त्याच्यामुळे सुद्धा फरक चांगला पडेल. तेल लावून शेकणं ह्याचा उपयोग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होतो. आणि हे घरगुती उपचार करून सुद्धा जर फरक पडला नाही तर योग्य आयुर्वेदिक उपचार करून घ्या, त्यांनी तुमचा त्रास नक्की कमी होऊन जाईल. निश्चितच. सर, माझ्या तुमच्या या उत्तरानुसरून एक पुढचा सब क्वेश्चन असा आहे की पंचकर्म उपचारांमध्ये काही फरक असतात का सगळीकडे सारखेच उपचार केले जातात, त्याबद्दल काय सांगा? अतिशय चांगला म्हणजे खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की पेशंट येणारे असतात की आम्ही पंचकर्म केलेले आहेत पण आम्हाला फरक पडला नाही किंवा आम्हाला उलट त्रास झाला, असं सुद्धा बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. पण पंचकर्माची अवस्था काय आहे, पंचकर्म कधी केलं पाहिजे, त्याच्या मागचं निदान काय? आता जर जीर्णज्वर असेल की जुनाट ताप आहे, हाडी ताप आहे, तो ताप अंगात मुरलाय आणि असा ताप असताना सांधे दुखतायत आणि सांधे दुखतायत म्हणून तुम्ही वातविकार आहे, वात वाढलाय म्हणून जर बस्ती करायला गेलात, पंचकर्म करायला गेलात तर आयुर्वेदानुसार जीर्णज्वरात कोणतेही पंचकर्म करूच नये. तिथं घृतपान वगैरे अशी औषधं वापरली गेली पाहिजेत. त्यामुळे असं जर असेल तर अशा ठिकाणी तुम्ही पंचकर्म केलं तर त्रास होणारच आहे. जर सामावस्था असेल
म्हणजे दोष खूप वाढलेत. आम तयार होतोय, पचन व्यवस्थित नाहीये. पचन व्यवस्थित न झाल्यामुळे गुरु स्निग्ध पिच्चल असा जो आम आहे, जे विषारी पदार्थ आहेत ते शरीरात पोटात तयार होत आहेत, साठून राहत आहेत आणि तिथून ते रक्तामार्फत सांध्यांपर्यंत येतात आणि सांध्यांच्या ठिकाणी अडकून पडलेत. असा जर आम असेल आणि त्याच्यामुळे आमवात होतो आहे, त्याच्यामुळे वातरक्तामधली सामावस्था आहे आणि अशा ठिकाणी जर तुम्ही शोधन करायला गेलात तर स्वाभाविक रुग्णाचा त्रास वाढणार आहे. कारण अगोदर पाचन होणं गरजेचं आहे. त्या आमाचं पाचन झालं पाहिजे. ते पाचन झाल्यानंतर मग जर तुम्ही पंचकर्म केली तर उपयोग होणार आहे. त्यामुळे पंचकर्म करण्याची योग्य अवस्था काय आहे, त्याचं निदान काय आहे, त्याच्यात पंचकर्म चालणार आहे की नाही चालणार आहे. जर पंचकर्म चालणार असेल तरी त्याच्यामध्ये औषधं कोणते वापरायचे. आता आपण उदाहरणार्थ बघू, आपल्याला एखाद्या रुग्णाला बस्ती द्यायचं आहे. पोटातल्या औषधांमध्ये जसे लाखो प्रकार आहेत तसं बस्ती देताना आपण कोणती औषधं वापरतो ह्याच्यात सुद्धा लाखो प्रकार आहेत. बस्तीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. पाचन बस्ती आहे, शमन बस्ती आहे, शोधन बस्ती आहे. पंचकर्म उपचारांमध्ये माधुतैलिक बस्ती म्हणून प्रकार येतो, यापन बस्ती म्हणून प्रकार येतो. असे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यामुळे तुम्ही बस्तीमध्ये कोणती औषधं वापरत आहात, किती मात्रेमध्ये वापरत आहात, त्यातली द्रव्य काय आहेत, ह्याचा सगळ्यांचा विचार होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार योग्य निदान होऊन योग्य रुग्णामध्ये योग्य ती पंचकर्म जर केली गेली तर आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात. आणि जर ती अवस्था नसेल आणि तरी ह्याचा विचार न करता पंचकर्म केली तर उलट त्रास पेशंटला होऊ शकतो. प्रेक्षक हो, आजचा कार्यक्रम आमचा असंच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, कोणतेही पंचकर्म उपचार आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याशिवाय करू नये. आठवड्यातून एकदा एरंड तेल सेवन करणे हे सांध्यांच्या आरोग्यासाठी हितावह आहे. मुरगळणे किंवा चमक येऊन सांधे दुखणे असल्यास निर्गुंडीच्या पाल्याच्या शेकाचा चांगला उपयोग होतो. प्रेक्षक आता भाऊ, आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम आमचा प्रायोजित कार्यक्रम होता. याचं पुनःप्रक्षेपण हे सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे सांधेदुखी आणि पंचकर्म उपचार. प्रेक्षक आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे हॅलो डॉक्टर ddkmumbai@gmail.com. तसेच आमचा फेसबुक पेज तसेच यूट्यूब पेज देखील आहे. सर, प्रेक्षकांना तुम्ही बरीच माहिती दिली, परंतु माझ्याही मनात काही प्रश्न आहेत तर मी तुम्हाला ते विचारू इच्छितो. कृपया त्याचं फक्त एका ओळीत उत्तर द्या. तर सांधेदुखीच्या सर्व रुग्णांमध्ये पंचकर्म उपचार करावेच लागतात का? 90% रुग्णांमध्ये पंचकर्माचा उपयोग होतो. जसं म्हणलं, जीर्णज्वरासारखे काही व्याधी असतील आणि त्याच्यामुळे सांधेदुखी असेल तर तिथे पंचकर्म करू नये. निश्चितच. सर, ऋतूनुसार सांधेदुखीत काही बदल होतो का? हो, जर हिवाळा आणि पावसाळा ह्या 2 ऋतूंमध्ये सांधेदुखीचा त्रास वाढतो. अच्छा सर, कुठल्या वयात सांधेदुखी जास्त दिसते? 40-50 नंतर सांधेदुखीचा त्रास जास्त दिसतो. अच्छा, निश्चितच. प्रेक्षको, आज मला काही ओळी आठवल्या की जंगलात लागलेल्या आगीच्या वणव्यावर जर पावसाच्या एका सरीने देखील आग विझते, त्याचप्रमाणे जर सांधेदुखीसारख्या चिरकालीन आजारात जर पंचकर्म उपचारांचा जर चांगला फायदा करून घेतल्यास तर त्याचा चांगला फायदा हा एक उपचारांमध्ये सांधेदुखीच्या उपचारात होऊ शकतो. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना सांधेदुखी आणि पंचकर्म उपचार या विषयावर इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. Thank you.